युद्धकालीन स्त्रिया. महाप्रजापती गौतमी. शाक्याची राजधानी कपिलवस्तू होती. येथे जैसन नावाच्या शाक्यात सिनहू नावाचा एक मुलगा होता. त्या सिनहूस विवाहानंतर 5 मुले व 2 मुली झाल्या. मोठे कुटुंब व गोत्र आदित्य असलेल्या या 5 मुलांपैकी शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. ते देवदह गावी राहत. शुद्धोधन मोठा योद्धा व श्रीमंत होता. त्याने शूरपणा दाखविल्याने त्याला दुसरी बायको करण्याची संमती देण्यात आली व दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापती, जी की महामायेची वडील बहीण होती, तिची निवड करण्यात आली. शुद्धोधनास सिद्धार्थ गौतम हा मुलगा महामायेच्या पोटी झाला आणि 7व्या दिवशीच महामाया अर्थात सिद्धार्थ गौतमची आई आजाराने मरण पावली. त्यामुळे सिद्धार्थ गौतमाला त्याची मावशी म्हणजे त्याची सावत्र आई महाप्रजापती सांभाळू लागली. महाप्रजापतीला नंद नावाचा मुलगा होता. त्याला महाप्रजापतीने दाईच्या स्वाधीन केले व आपल्या बहिणीचा महामायेचा मुलगा सिद्धार्थ गौतम यास तिने स्वतः नंदेच्या हिस्सेचे दूध पाजून वाढविले. ती सिद्धार्थाला नीटनेटके कपडे घालून सजवत होती. वयाच्या 8व्या वर्षापासून महाप्रजापतीने सिद्धार्थास शिक्षण दिले. सब्बमित्ताला शिक्षक नेमून भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे, उपनिषे या सर्वात पारंगत केले आणि आद्य गुरु म्हणून या आईने महान कार्य पार पाडले. सिद्धार्थ मोठा झाल्यावर तो प्रथेचे पालन करी. वयाच्या 16व्या वर्षी त्याचा विवाह यशोधरा नावाच्या दंडपाणी या शाक्याच्या सुंदर एकुलत्या एक मुलीशी झाला. पुढे सिद्धार्थास एक मुलगा झाला. त्याचे नाव राहुल ठेवलेले होते. महाप्रजापतीस आता सून आल्याने ती खूप आनंदी तर होतीच, परंतु नातू राहुलमुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिचा दिवसाचा बराचसा वेळ राहुलला खेळविण्यात जात असे. वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थाने ग्रहत्याग केला. त्यातून पुत्राला वाचविण्याचा खूप प्रयत्न करूनही तो ग्रहत्याग करून निघून गेला. त्याने वस्त्र व अलंकार टाकून गेला. हे पाहून महाप्रजापतीला असह्य झाले. तिने ते कमळाने भरलेल्या एका तळ्यात टाकून दिली. तिचा मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली. देवा, कधी रे आम्ही त्याला पाहू, असे म्हणत ती शुद्धोधन, यशोधरा व राहुल बरोबर दिवस कंठू लागली. सिद्धार्थ गौतम पुढे जाऊन घोर तपश्चर्या करून ज्ञानप्राप्ती करून बोधिसत्व झाले. नंतर उपदेश करीत असताना त्यांच्या मात्या पित्याने आमंत्रित केल्यावर कपिलवस्तूला त्यांनी भेट दिली. महाप्रजापती गौतमीने सर्व स्त्रियांचे संघटन करून नेतृत्व केले व तथागतांनी सांगितलेल्या धम्मानुसार स्त्रियांना परिवर्जा घेता येईल का असे विचारले. आम्हाला संघात प्रवेश द्या असेही म्हणू लागली. त्यावर तिला नकार मिळाला. त्याचे व्यावहारिक कारण होते. यावर महाप्रजापती थांबली नाही, तर तिने तथागताचा शोध घेऊन वैशाली नगरीला जाण्याचे ठरविले. सर्व स्त्रिया एकत्र बसून विचार करू लागल्या. भगवंताचा अंतिम नकार नाही असे त्या मानत होत्या आणि म्हणून त्यांनी असे ठरविले की स्वतः परिवज्जिकेचा वेश धारण करून भगवंतासमोर अगोदरच प्रवज्जा घेतली असल्याचे निदर्शनास आणून देण्याचे ठरविले. त्यानुसार महाप्रजापतीने मुंडन केले. त्यानंतर सर्व स्त्रियांनीही केले. पितृवस्त्र घातली. अनेक शाक्य कुळातील स्त्रियासह वैशाली येथे पोहोचली. तिचे पाय धुळीने माखलेले व सूज आलेली होते. तेथील कुटागाराच्या सभागृहात आली तेव्हा तथागताचा ज्येष्ठ शिष्य आनंदाने तिला पाहिले आणि महाप्रजापतीने आनंदात सांगितले की ज्या स्त्रिया धम्म विनय याचा स्वीकार करून ग्रहहीन जीवन जगण्यासाठी तयार आहेत त्यांना तथागत अनुज्ञा देत नाही. यावर आनंदाने तथागत सर्व वृत्तांत सांगितला आणि हुज्जत घालून प्रदीर्घ चर्चा व प्रश्नोत्तरानंतर तथागतांनी अनुज्ञा दिली आणि 8 अटी आनंदात सांगितल्या. त्याचे पालन महाप्रजापतीने करावे लागेल असे सांगण्यास सांगितले. त्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला व तथागतांनी सांगितलेले अष्टांगिक नियम तिला सांगितले. महाप्रजापती गौतमीने या 8 मुख्य नियमाचे मी पालन करीन, त्याचा स्वीकार करते. माझ्या आयुष्यात त्या नियमाचा कधीही भंग करणार नाही असे तिने आनंदात सांगितले. त्यानंतर स्थविर आनंद तथागताकडे परत गेला आणि त्यांना वंदन करून म्हणाला की महाप्रजापती गौतमीने 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे व संघ प्रवेश केला आहे असे मानावे. याप्रमाणे महाप्रजापती गौतमीस उपसंपदा मिळाली आणि तिच्याबरोबर आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याचवेळी धम्मदीक्षा देण्यात आली. त्या सर्व स्त्रियांना तथागताने धम्म व विनय याचा उपदेश केला. त्या 500 स्त्रियांमध्ये यशोधराही होती.
अशा प्रकारे महाप्रजापती गौतमीने धम्मकार्यात आपले जीवन ग्रह त्यागून व्यतीत केले. धन्य ती माता जिने सिद्धार्थ गौतमास लहानाचे मोठे केले, अपार कष्ट सोसले आणि मुलाबरोबरच जगातील दुःखितांना सांगितले की दुःखाबरोबर सुख व सुखाबरोबर दुःख असते. बुद्ध हे साऱ्याच बहुजनाच्या दुःखाचा अंत करणारे वीर पुरुष आहेत, अशी तिची भावना होती. आणि बहुजनाच्या उत्थानासाठीच माझी बहीण महामायेने गौतमास जन्म दिला, असे ती शेवटी म्हणत होती. महाप्रजापतीमुळे तिच्या पुढाकारामुळेच भिक्खुनी संघाची स्थापना करण्यात आली. ती फार मोठी उत्तम अशी साधिका होती. म्हणून बुद्धकालीन स्त्रियात महाप्रजापतीचे ऐतिहासिक असे फार महत्त्व आहे. जय भीम. नमो बुद्धाय.